छत्रपती श्री शिवाजी महाराज की आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू छत्रपती फुलेंचा महाराष्ट्र सर्वांना नमन करून केशवनगर म्हणजे मुंडवा आणि मांजरीच्या या शिवेवरची जी सभा आहे याला उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे सन्माननीय उमेदवार आणि माजी महापौर प्रशांतदादा जगताप तसेच विचारपीठावरील सर्व मान्यवर, नाव घ्यायला वेळ लावणार नाही कारण जे बोलायचंय ते महत्वाचं आहे आणि वरची मंडळी ची ओळख करून देण्याची गरज नाही, ते सगळे पॉप्युलर आहेत की नाही? काय आवाजच देत नाहीत काय भानगडे? केशवनगर कंटाळा आला काय? असो, येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची 18वी निवडणूक होते. या ऐतिहासिक निवडणुकीला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेनं गेल्या 5 वर्षांमध्ये सत्तेचा सारीपाट पाहिला. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, पैशासाठी, खोक्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या धान्याच्या गोडांमधनं उंदीर इकडे तिकडे पळत असतात तसे आमदार पळताना पाहिले. प्रथम आमदार पाहिले मुंबईवरनं निघले, सुरतला गेले, तिकडनं गुवाहाटीला गेले, तिकडनं मज्जा करायला कुठे गेले? गोव्याला गेले आणि मग ते बंदोबस्तामध्ये मुंबईमध्ये दाखल झाले. असो, महाराष्ट्राच्या जनतेनं 2 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, 31 खासदार निवडून दिले 48 पैकी महाविकास आघाडीला. त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं खोके सरकारला तुम्ही अमान्य केलेलं आहे. त्यामुळं महायुतीच्या 288 पैकी जास्तीत जास्त जागा येत्या 20 तारखेला निवडणुकीमध्ये आणि 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीमध्ये पडलेल्या दिसतील, यामध्ये काही शंका नाही. आता आपण हडपसर वरती येऊ. हडपसरला एक मोठी पार्श्वभूमी आहे. काल सन्माननीय राज ठाकरे हडपसर मध्ये आले होते. मी सर्व मनसैनिकांची आणि माननीय राजसाहेब ठाकरेंची, त्यांचं वलय, त्यांचं पद, सगळ्याची प्रतिष्ठा राखून बोलतो. त्यांनी काल हडपसरला बदनामीकारक हडपसरची बदनामी केली, असे वक्तव्य केली. राजसाहेबांना 100% चुकीची माहिती प्रशांत दादा ही पुरवली गेली असेल, त्यात त्यांचा दोष नसावा कदाचित. परंतु ज्यावेळेस ज्या क्षणाची किंवा ज्या गोष्टीची त्यांनी वाच्यता केली, ससाणे मधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाला. अवमान झाल्यानंतर 6 वाजता मला फोन आला. मी 6 वाजून 10 मिनिटांनी तिथं पोहोचलो. ससाणे नगरला पुतळ्याच्या समोर माझं ऑफिस आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पहिल्या त्या रूमला आतनं कडी लावली, मी बसलो. या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी आहे, त्यांचं नाव नाही घेऊ शकत, परंतु मी डीबीला फोन केला, डीबीच्या कर्मचाऱ्यांना. ते एसआय आले, पीएसआय आले. त्यांना सांगितलं की मला फोनवरनं अशी अशी सूचना आलेली आहे आणि आपण हे सीसीटीव्ही फुटेज चेक करूया. 9:30 पर्यंत सीसीटीव्ही फुटेज चेक केले. ज्यांनी अवमान केला होता ती क्लिप निघाली, त्याला जवळपास 11 वाजले होते. त्यानंतरचे 2 दिवस म्हणजे ती रात्र आणि त्याच्या पुढची रात्र मी हडपसरला माझ्या घरी नाही गेलो मित्रांनो. कारण जोपर्यंत अवमान करणारा व्यक्ती डिटेक्ट होत नाही
तोपर्यंत मी ससाने नगरला बसून होतो. रात्री सुद्धा मी माझ्या गाडीमध्ये झोपलो 2 रात्र. का झोपलो तर ससाने नगरची सामाजिक संतुलन बिघडू नये, दंगे होऊ नये म्हणून मी तिथं थांबलो होतो. पोलीस प्रशासनानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गाड्यांचे डिडेक्शन नंबर चेक केले, गाड्या विकलेल्यांच्या ऑफिसचे नंबर चेक केले, माणूस डिटेक्ट केला आणि मग त्याच्यानंतर त्याला अटक झाली. परंतु दुर्दैवानं ज्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मान्य नाहीत त्यांनी मात्र रस्त्यावरती येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. का? छत्रपतींचा आम्हाला आदर नाही का? तसा नसता हडपसरच्या वेशी समोर जिजाऊंचं 90 फुटाचं शिल्प योगेश ससानींनी स्वखर्चाने लावलं नसतं. हडपसरच्या वेशीवरती छत्रपतींचा पुतळा करण्याचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी 50,000 सह्या घेतल्या. परंतु आताचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्याच्यामध्ये खोडा घातला म्हणून ते अजून होऊ शकलं नाहीये. हे बाब त्यांचं आहे. हे शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारा की योगेश ससानींनी घेतलेल्या संकल्पाला तुम्ही का साथ नाही दिली? तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, तुम्ही त्यानंतर आमदार झालात, मग तुम्हाला एक ठराव पास करून घ्यायला अडचण काय होती? परंतु जातीवादी पक्षांना फक्त दंगे घडवायचे होते म्हणून ते रस्त्यावर उतरले. म्हणजे त्यामध्ये मनसेचा उमेदवार जे आजचे आहेत ते नाही उतरले, त्यांनी नाही काम केलं. त्यांनी आग लावायचं काम करायचा प्रयत्न केला आणि आम्ही आग लागू नये म्हणून 2 रात्र तिथं मित्रांनो जागून काढल्या. पोलीस खात्याला मदत केली, पोलिसांवरती विश्वास ठेवला की तुम्ही पहिल्यांदा तो आरोपी शोधा आणि त्याच्यानंतर मग आपण पाहू तो आरोपी कोण आहे, कोणत्या जाती धर्माचा आहे, तो भाग पुढचा आहे. परंतु पहिल्यांदा आरोपी शोधणं गरजेचं होतं. त्यामुळे राज ठाकरे आपण जे वक्तव्य केलं हडपसर मध्ये तसं नाहीये. हडपसर ही महात्म्यांची भूमी आहे. आमच्या 17.5 नदीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी माळा चालवला, फुलबाग केली, फळझाडं लावली, शेती केली. आमच्या मुंडव्याच्या गायकवाड कुटुंबियाला मुलगा प्लेग झाला म्हणून आमची सावित्रीबाई त्याला पाठकुवर घेऊन ससाने माळा आली. जे माझं ससाने नगर आहे ना तिथं घेऊन आली. अशी ही आमच्या हडपसरची पुण्यभूमी आहे. आमच्यामध्ये अनेक दिग्गज लोक जन्माला आले. त्याच्यामध्ये दादा गुजर असतील स्वर्गीय, त्यांनी मोहम्मदवाडीला दवाखाना काढला, शाळा काढली. स्वर्गीय सहकार महर्षी खासदार अण्णासाहेब मगरांनी यशवंत सहकारी साखर कारखाना काढला असेल. आणि खरं तर त्यांना हडपसरच्या पुण्यभूमीमध्ये काम करू दिलं नाही, हे आपलं दुर्दैव आहे. नाही तर पिंपरी चिंचवड आज हडपसरला दिसलं असतं आणि ह्या केशवनगरची मांजरीची दायना अशी झाली नसती. अशा पुण्यभूमीमध्ये हडपसरमध्ये ते जन्माला आले. स्वर्गीय विठ्ठलराव तुपे असतील, स्वर्गीय जयसिंगराव ससाने असतील, स्वर्गीय विठ्ठलराव शिवरकर असतील, स्वर्गीय दत्तानाना बनकर, स्वर्गीय दत्तोबा ससाने सरपंच यांनी हे हडपसर टिकवलं, जगवलं. तिथला सामाजिक सलोखा अबाधित ठेवला आणि राज ठाकरेंना चुकून दुसरी माहिती गेली म्हणून त्यांनी हडपसर बद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. त्यामुळे राज साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या हडपसरला कृपा करून बदनाम करू नका. तुमचा साईनाथ बाबर आला असेल रोडवर, परंतु तो आग विझवायला नाही, आग लावायला आला होता. आणि आग लागली असती तर सगळ्यात पहिलं काय जळलं असतं तर हडपसर जळलं असतं, माझं ससाने नगर जळलं असतं. ते जळू नये म्हणून मी 2 रात्र जागलो, पोलीस खात्याला मदत केली, त्यांनी त्यांचं काम केलं आणि त्यानंतर तो आरोपी सापडला. आणि त्या आरोपीच्या विरोधात फिर्यादी मी योगेश ससाने, कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी छत्रपती प्रेमी आहे म्हणून मी स्वतः त्याच्यामध्ये फिर्यादी आहे, हे लक्षात ठेवावं. त्यांनी आमदारांबाबत बोलायचं म्हणलं तर 2019ला आपण त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं. त्यांनी फक्त 10च कामं दाखवावी की नवीन केलीत आणि बारदास्त केलीत. 17 वर्ष लागली त्या नाट्यगृहाला. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरू झालेलं किंवा भूमिपूजन केलेलं नाट्यगृह 17 वर्षांनी विठ्ठलराव तुपे नावाने पूर्ण झालं. हरकत नाही, आम्हाला विठ्ठल तुपेंचा आदर आहे, आम्ही म्हणून शांत बसलो, आम्ही त्या नावाला विरोध केला नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवा. परंतु रामाचा वनवास किती वर्ष होता?
अरे बोला की 14 होता ना, परंतु त्या नाट्यगृहाला 17 वर्षाचा वनवास लागला. हे विरोधी पक्ष नेते, हे स्टँडिंगचे सदस्य, त्यांच्याकडं अनेक महापालिकेची नवीन पद होती. त्यांनी शहर सुधारणाचं अध्यक्षपद पण त्यावेळेस भूषवलं होतं, तरी त्यांना 5-25 कोटीचा प्रकल्प करायला 17 वर्ष लागली. अवघड आहे. त्यांनी फक्त दाखवावी ह्या 5 वर्षात नवीन काय केलं. गटार, रस्ते आणि ड्रेनेज आणि ब्लॉक शिवाय तर काही कामं केलेली नाही. ह्याचा मी साक्षीदार आहे. मी काल म्हटलंय सकाळी नाईची गोळी घेऊन ते सुरू करतात, त्याच्यावर मी बोलणार नाही. कालचा एकही मुद्दा मला रिपीट करायचा नाही. परंतु आम्ही हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय नाव ठरवलं होतं, निलेश दादा. 11 नगरसेवकांच्या सह्या घेतल्या की आता मी जे नाव घेतलं ना, स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर, हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय. मित्रांनो, 11 नगरसेवकांच्या सह्या घेतल्या, प्रभाग 23 मधल्या 4 नगरसेवकांच्या सह्या घेतल्या, परंतु ते नाव मात्र मंजूर केलं नाही. का तर एक कोणतरी बसले होते आणि ते विरोधी पक्ष नेते होते, आणि म्हणून सभागृह नेत्यांनी तो ठराव दप्तरी दाखल करून घेतला. म्हणजे यांना मगरांचं नाव, की ज्यांनी पिंपरी चिंचवड सारखी उद्योग नगरी तयार केली, आज लाखो लोक तिकडे काम करतायत, त्यांचं नाव द्यायचं होतं. माझ्या बापाचं नाव नव्हतं द्यायचं. मी तर ठरवलंय 17ला निवडून आल्यावर वडिलांचं नाव कोणत्याही शासकीय, कोणत्याही महापालिकेच्या कशालाही द्यायचं नाही. कारण आपल्या सरकारी पैशाने आपल्या बापाचं नाव लावायला मी काय बाबा काय असं काय घातलेलं नाही. माझ्या धमक आहे, मी माझ्या बापाचा पुतळा पण लावणार, पण तो माझ्या जागेत लावणार. परंतु अशा काही गोष्टी घडतात की जिथं काही गोष्टींना विरोध केला जातो, म्हणून सांगावं असं वाटतं. नाव मोठं होतं, वेशीवरती पुतळा करायचा तर छत्रपतींचा पुतळा करायचा होता, तो आणखी कुणाचा नव्हता. जातीवादाची अनेक उदाहरणं असतात, परंतु त्यामध्ये मी सापडणार नाही. मी तसा वागत नाही, त्यामुळं मी बोलू शकतो, हे मात्र नक्की. 10 कामं त्यांनी सांगावीत, नाही तर मी 10 कामं अडवलेली सांगू शकतो. मग डीपी रस्ते असतील, मग आमचा काळेवराडे नगरचे रस्ते आहेत, ससाने नगरचा रस्ता आहे, माळवाडीतले तर 3-4 रस्ते आहेत, इथं तुपक कंपनी आहे. भावकीचे रस्ते सुद्धा अडवलेले आहेत. मग आता भावकीनी पण विचार करावा की आता एकदा संधी दिली, सगळ्यांनी मिळून दिली, त्यात मी पण वाटेदार आहे, खारीचा वाटा नक्कीच आहे त्यांना निवडून आणण्यात. परंतु ह्या 5 वर्षामध्ये ना गावकीची कामं केली ना भावकीची कामं केली. मग आता कसं काय परत येणार. मग आता हडपसरचा इतिहास आहे. 2009 नंतर रिपीट आमदार होतो का नाही. त्यात आता 19ला त्यांना आम्हीच निवडून आणलं ना, आता 24ला आम्हीच पाडणार हे नक्की. मुंडव्याच्या बाबतीत जर विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले चौक आहे आपला मेन. हडपसरकडनं येणारा, खराडीकडे जाणारा, तिकडे गोरपडीकडे जाणारा, इकडे केशवनगरकडे येणारा. 2019 साली त्याच्यावरती 50 कोटी बजेट टाकलं होतं, परंतु हे विरोधी पक्ष नेते होते, हे म्हणले योगेश टिळेकरांचा वर चष्मा वाढल, बीजेपीची सत्ता आहे. विमाल्यांना सांगितलं मी विरोधी पक्ष नेता आहे, बजेट टाकायचं नाही, कट करा. नाहीतर 19 साली 50 कोटी खर्च करून पूर्व पश्चिम लांबीचा, म्हणजे हा सरळ रस्ता आहे घोरपडी ते केशवनगर लांबीचा अंडरपास झाला असता. तो अंडरपास झाला असता तर मुंडव्या चौकातली गर्दी बहुतांशी कमी झाली असती की नाही. मग याला जबाबदार कोण आहे. ते स्वतः भीमालेंनी मला एकदा सांगितलं आणि ते कागदावर सुद्धा सापडेल आपल्याला. त्यामुळे मुंडव्याकरांनी विचार करा की केशवनगर वरनं आज जे आपण वाहतूककोंडीला सामोरं जातोय त्याला हा माणूस जबाबदार आहे. मुंडव्यामध्ये सरकारी जमिनीमध्ये कारकस प्रकल्प आला, गुरांचे गोठे आले, कचरा प्रकल्प तर आत्ता आला. 2 वर्षापूर्वी कचरा प्रकल्प महानगरपालिकेने टाकला, मी विरोध केला. हे आमदार होते तरी 100 मेट्रिक टनाचा नवीन कचरा प्रकल्प तिकडे केशवनगरला आलेला आहे. याला जबाबदार कोण. म्हणजे हडपसरची कचरा नगरी तर झालेलीच आहे, परंतु केशवनगरच्या माती सुद्धा
100 मेट्रिक टनाचं कचरा प्रकल्प टाकण्याचं पाप भारतीय जनता पार्टी सगट आजच्या विद्यमान आमदारांनी केलेलं आहे. त्यामुळं केशवनगरवाल्यांनी विचार करा की आपल्याला परत त्यांना निवडून द्यायचं की नाही. काय करायचं? केशवनगर आणायचं का पाडायचं? खाली डोकं. धन्यवाद. आणखी एक कारनामा सांगतो. मुळा मोठ्या नदीवरती गोदरेज बिल्डरचं काम चाललंय. त्या ठिकाणी एक पूल टाकण्यात आला महापालिकेने. 35 कोटी रुपयाचा पूल होता. मानेसाहेब, बीजेपीची सत्ता, महापालिकेने करायला पाहिजे होता. महापालिकेने नाही, ज्या बिल्डरला पाहिजे होता त्यांनी करायला पाहिजे होता गोदरेजनी. तर तो करायचं कोणत्या 60 फुटी रस्त्यावर का 40 फुटी रस्त्यावर? कोणत्या रस्त्यावर केला पाहिजे पूल? एक रस्ता 40 फुटाचा, एक रस्ता 60 फुटाचा. जर पूल करायचा असेल तर कोणत्या रस्त्यावर केला पाहिजे? 60 केला पाहिजे ना. ह्या बहादरांनी 40 फुटी रस्त्यावर पूल टाकला. शिवाय महापालिकेने बजेट लावलं. 35 कोटीतले 50% तर पैसे आले की नाही भाजपला विद्यमान आमदारांना. मग आता पैसे त्यांचे घ्या, पण मतदान कुणाला करा? तुतारीला करा. करणार का? काय राव, आवाजच नाही. आधी त्या साऊंडचा आवाज आहे ना. आणखी एक त्यांचा प्रताप आहे. मांजरीकरांनी लक्षात घ्या. मांजरी नदीचा पूल बांधला. पूल बांधला तर त्याची उंचीच कमी केली. आता आमची उंची कमी ठीक आहे, देवानी दिलेली आहे. त्यांची उंची मोठी आहे, पण वैचारिक उंची नसल्यामुळं त्या पुलाची उंची चुकली. ते सिव्हिल इंजिनियर आहेत. आता अर्थात त्यांनी नाही डिझाईन केलेलं, परंतु ते आमदार आहेत. त्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती. त्यांनी विचारायला पाहिजे होतं. त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं. म्हणून ते पूल कमी उंची झाला. पहिल्याच पावसात पुलावरनं पाणी गेलं. बसा बोंब मारत. मागचे दिवस आले, परत पुढं 100 MLD पाणी कमी पडतं खरं तर हडपसर परिसराला. माझी विनंती आहे की बामा आस्केड मध्ये 250 MLDचा आपला कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यातलं 150 MLDचा आपण वापरतो. आमदार झाल्यानंतर ते 100 MLD पाणी त्वरित आपल्याला मुंडव्याला घेता येईल. त्यामुळं मी आमदारांच्या वतीने शब्द देतो की केशवनगर मांजरीला पाण्याची टंचाई जी आहे त्याला काही अंशी नक्कीच फरक पडेल. आताशी टाळ्या आल्या. हा, आता खऱ्या दुखण्याला सुरुवात झाली. आता केशवनगर मध्ये मी छोटी स्कीम केली. पाणीच नाही हो, रोज टँकरची वाट बघायला लागते. इथली सगळी इकॉनॉमी बिघडून गेली. आर्थिक स्तर बिघडून गेलेला आहे. त्यामुळं ह्या 5 वर्षामध्ये पाण्यासाठी काय केलं हे मात्र आपल्याला जाब विचारण्याची गरज आमदारांना आहे. आणि ती केशवनगर मांजरीकरांनी विचारावी म्हणून मी तुम्हाला जागा करतोय. तुतारीचं कामच असतं की एखादी व्यक्ती आल्यानंतर नाही का तुतारी वाजून त्याचं स्वागत केलं जातं. तशी ही तुतारी तुम्हाला महानगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेली चुकीची कामं आणि 5 वर्षाच्या काळामध्ये आमदारांनी न केलेली कामासाठी वाजवायची. म्हणून येत्या 20 तारखेला तुतारी पुढचं बटन दाबायचंय आणि प्रशांत जगतापांना मतदान करायचंय. आणि हडपसरची परंपरा आहे की आमदार रिपीट होत नाही आणि ही परंपरा 100% तशीच राहील, याबद्दल काही दुमत नाही. त्यामुळं हडपसरकरांना, त्यानंतर केशवनगर, मांजरी, मुंडवा या परिसरातील सर्व आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब